नमस्कार मित्रांनो. अ, आज आलोय आपण थिगळकडा या गावामध्ये. अ, असा एक शेतकरी आहे जो गरिबीतून की ज्या खडकाळ जमिनीतून एक ड्रॅगन फ्रूटची एक अनुकथा गाणारा एक माणूस. आणि त्यानं एक ड्रॅगन फ्रूट ही अशी शेतकरी एक खडकावर लावली आणि ती जी यशोगाथा आपण ऐकू. अजून त्याला काही उत्पन्न काही आलं नाही, पण त्याची फळाची साईज ह्या टाईपची आहे. तर ड्रॅगन फ्रूटला भाव बी खूप चांगला चालू आहे. पण एकदम गरिबीतून या संकटात या वातावरणाच्या त्याच्या सगळ्या संकटातून तो उभारी घेऊन सनी हा शेतकरी समोर आलाय. तर त्या शेतकऱ्याचं मनोगत ऐकू आणि त्या शेतकऱ्याचं आपण नाव बी जाणून घेऊ. आता त्याचा मोबाईल नंबर आणि त्याचं नाव. तुमचं नाव सांगा, थोडं समोर या. माझं नाव पांडुरंग दौलत कल्याणकर, राहणार थिगळखेडा. शेती सांगायचं तात्पर्य म्हणजे याचं असंच आहे, शेती करा, कष्ट करा आणि त्याचं उत्पन्न घ्या. जो कष्ट करण शेतीमध्ये त्याला उत्पन्न 100% ह्या मार्गदर्शन शेती देणार. याचं असं तात्पर्य की माझा पाहुण्याकडे हे फळ असताना त्यानं खूप रोज मला सांगितलं की दाजी तुम्ही लावा, पण माझ्या परिस्थितीनुसार हे मला लावता गेलं नाही त्या टायमाला. आणि परिस्थिती खूप अशी असल्यामुळं माझी लावायची हिंमतच नाही चालली त्याला. पण त्याची थोडी मग तिकडून मार्गदर्शन भेटलं, थोडा पैसा भेटला आणि त्यानं साथ दिल्यामुळं मला एवढं शेतीचं उत्पन्न ऐका घेता मित्रांनो, आलं. काय झालं माहिती का, शेतकऱ्याला मदत जोपर्यंत कोणी एखादा माणूस करत नाही, मित्र असो नातेवाईक असो, एखादा गोरगरीब असला की त्याला वर आणायचं काम हे माणसांना शेतकऱ्यालाच करू शकतो. दुसरा कोणी नोकरीवाला करू शकत नाही. त्यामुळं या शेतकऱ्याचं खूप खूप अभिनंदन. खूप ह्या माणसांना एवढं. आणि एकदम खडकाळ जमीन आहे, बघू शकता तुम्ही. अशी दगडा याच्यामध्ये आहे ना ड्रॅगन फ्रूटची ही शेती केली. याचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. तर याला खर्च किती आला एक अंदाजे तुम्ही आता? खर्च माझा जवळपास आणि थोडं समोर या. एक मागच्या वर्षी 9 लाखाचं पर्यंत गेलता. त्याच्यानंतर आणखीन पुन्हा 2-2.5 लाख रुपये लागलेच मला. सरासरी माझा खर्च 13-13.5 लाख रुपये लागून जायले. पण विशेष पण त्याचं असं काही वाटलं नाही. आता ह्या वेळेस उत्पन्न खूप माल लागला आहे आणि ड्रॅगन फ्रूट बी लागले. त्याच्यामुळं काही असं दुःख वाटत नाही. आणि पाहुण्याचं खूप सहकार्य राहतं मला. आमची पाहुण्याची जमीन असल्यामुळं आणि त्याचं स्वतःचं बाग असल्यामुळं त्याच्या सहकार्यानुसार आपण हे शेतीचं मार्गदर्शन खाली त्याच्या चालतो. आणि आता सगळं व्यवस्थित आहे, बाग बी चांगला आहे. बरं, आता हे फळं असे लागेल, आपला किती दिवस लागेल आता हे फळं निघण्यासाठी? याला हे बघू शकता ज्यादा एक मित्रांनो. 10-15 दिवसात हे फळ पाकणार आहे. एक 15 दिवस, एक 15 महिना धरा. एका नाही, 1 महिना लागतच नाही ना. नाही लागत नाही का? लागत. ठीक आहे. हे 15 दिवसाच्या आतमध्ये हे फळ मार्केटला जाणार. हां. आता मार्केटला आता सध्या रेट काय चालू आहे? मार्केटला सध्या आता चालली आहे 80-90 रुपये असं चालली आहे रेटला. तर तुम्हाला अपेक्षित किती आहे आता उत्पन्न, तुम्हाला किती व्हावं ह्या एका एकर मध्ये? माझ्या अपेक्षा तर शेतकऱ्याची तर अपेक्षा खूपच राहते, हे तुम्ही बी जाणताय. पण मग त्याला असं काही असं वाटत नाही. उत्पन्न भरपूर निघणार आहे आणि भाव जर 70-80 रुपये जर भेटला तर देवाची एक कृपाच राहील. मग समजा ती गणपती महाराजची कृपा राहील हां आपल्यावर. हां अशी एक अपेक्षा मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. ठीक आहे. तर पुन्हा एक विचारायचं होतं हां. तुम्हाला. आमच्या सारख्यांना हे जर लागवड करायची असली हां. तर आता तुम्ही एक एकरमध्ये केलं, तुमची आर्थिक परिस्थिती तशी नव्हती, तुम्हाला इतर आपल्या मित्रमंडळी ना किंवा तुमच्या पाहुण्या रावळ्यांना मदत केली तुम्हाला, ठीक आहे, मान्य आहे. हां. पण आमच्या सारख्याला तर पाहुणे रावळे काही मदत करणार नाही, पण आम्ही हे लावावं का? आमच्याकडून होईल का हे सक्सेस? सक्सेस करायला काही नाही, याचं काय फक्त याच्यामध्ये रात्रंदिवस याच्यातच राहायला लागतं. सक्सेस हा कोणता बी शेतकरी करू शकतो. याला असं काही हे नाही आहे की मी तर माझ्या मुलामुळंच माझी शेती थोरवाली नाही आहे ना. आणि याला करायचं काही नाही, फक्त मेहनत आहे. आपण ज्यावेळेस याची मेहनत घेतली त्यावेळेस आपल्याला उत्पन्न याचं दिसून येतं. आणि याचं काही याच्यावर रोगराई काही येत नाही, काही नाही. एकदम सक्सेसफुल आहे. रोग येत नाही मित्रांनो. एक आनंदाची गोष्ट सांगायची म्हणजे याच्यावर रोगच येत नाही, हां, असं याचं म्हणणं चाललंय. पण थोडंफार फवारण्या तर करावंच लागत असेल फवारण्या थोडंफार. करणं लागतं थोड्याफार. पण मग असं नाही की मला सारखं की बाबा आज याची फवारणी झाली पाहिजे, नाही तर ह्या दुसरा जो माल आहे याचा म्हणण्याचा उद्देश काय चालला की लगेच आजच फवारणी करा, असं काही नाही. एक
आपण रोगराई नाही येऊ म्हणून आपली क्वालिटी फळा ही आता हे बघू शकता, जवळ घ्या कॅमेरामॅन. हे काय झालं माहिती का, आता हे फळ जवळपास एक 8-10 किलोचं फळ आहे. ह्या फळाला आपल्याला क्वालिटी आणायची, तर त्या क्वालिटीसाठी आपल्याला बुरशीनाशक हे ते फवारले तर एकदम भारी असतं. भारी याचा असतं, बोलायचा हा. उद्देश असा आहे. तर असं काही नाही की फवारणी करणं लागत नाही, असं कोणतं पीक नाही आहे. पण मग लगे आजच मारा असं काही फरक नाही. तर तुम्हाला अपेक्षित उत्पन्न किती होईल यावर्षी? माझं तर यावर्षी उत्पन्नाची अपेक्षा काय तुमची, अपेक्षा काय? अपेक्षा माझी जवळपास ह्या वर्षी 5 टन माल माझा निघाला 5 पाहिजे. टन म्हणजे जवळपास त्याचं म्हणणं आहे की 5 लाख रुपये त्याला उत्पन्न ह्या क्षेत्रामधून भेटलं पाहिजे, बरोबर आहे ना? भेटलं पाहिजे, हा. हा, मिनिमम पहिलं वर्ष आहे तुमचं, पहिलं, बरोबर हा, ना? पहिलं हा, वर्ष तर आहे. किती दिवस झाले हे लागवड होऊन झाली? लागवड होऊन सनी 3 वर्ष झाली याला, माग आता 4थं वर्ष लागले याला आता. म्हणजे चौथ्या वर्षी माल येतो. हा, ठीक आहे, ठीक नाही 4थ्या वर्षी, मागच्या वर्षी बी माल आलता, पण मग तो आपल्याला एक ठीक आहे, कलमा ते मोठा, टेक्निक हा. त्याला टेक्निकल हे माहीत नव्हते इश्यू, त्याच्यामुळे त्याला माल तो धरता गेला नाही. पण ह्या वर्षी त्याला त्यातलं ज्ञान कळालं, त्याच्यामुळं ह्या वर्षी माल भरपूर आहे. एकदम फळं म्हणजे एका त्याचा अंदाजच लावू शकत नाही मित्रांनो. काय सांगा, ड्रॅगन फ्रूट ह्याचा अंदाज लावू शकत नाही. एवढे फळं आहे की म्हणा तिथं फळे, बोट लावसन तिथं फळे, एवढे फळं लागेले. तर याच्यानंतर याच्यामध्ये मग हे 2 वर्ष तुम्हाला याच्यात उत्पन्न काहीच नाही घेतलं तुम्ही? नाही, उत्पन्न घेतलं नाही मी, छोटं मोठं घेत राहिलो याच्यावर. फक्त काय इनमिन आपल्याला फक्त भाव नाही भेटला याच्यात. आम्ही फुलगोबी घेतली, त्याच्यानंतर गहू घेतलाय, खालच्या ते जे रोडच्या पलीकडून वावर थोडंसं त्याच्यात बी येतं, त्याच्यात बी टमाटे गोबी घेतली. हा, आता बी मी टमाटे हे लावले त्याच्यात. मित्रांनो हा. ऐकून घ्या. काय माहिती आहे का, हे ना गोबी घेतली, त्याच्या मुलांनी सांगितलं की जवळपास एक 60 ते 70 हजार रुपयाची गोबी ते ना मागच्या वर्षी विकली. यातली उत्पन्न हे ड्रॅगन फ्रूटचं द्यायला काही आलं नाही, पण यातली गोबी विकून सनी त्या ना 60 ते 70 हजार रुपये. आता इथून पुढं त्याला आता ह्या ड्रॅगन फ्रूटमधून अपेक्षा आहे की एक 5 लाख रुपये पहिलं उत्पन्न आलं पाहिजेत. धन्यवाद. तुमचा नंबर सांगा एकदा दादा, आणि कोणाला जर बियाणं जर लागत असेल तर तुम्ही ते सांगा त्या आपल्या मित्रांना. ज्याला लागलं त्याला बियाणं 1 नंबरचं बियाणं भेटन. बियाणं तर आपलं हे असं हे फळ आहे. याच्यामध्ये काय होतं, माझं साल्यानं खुद तिकून बियाणं आणलं होतं. तर याच्यात 2 प्रकारचे आहे बघा. हे जे बियाणं आहे आपलं, हे जे फ्रूट आहे, हे याला जंबू म्हणतात. जम्बोची. हां. मित्रांनो खास म्हणजे ही व्हरायटी तीच राहिलं आपलं विचारणं, ही व्हरायटी कोणती पहिलं ते सांगायचं. ही व्हरायटी जंबू, याचं नावच जंबू आहे. मित्रांनो ही जम्बू ही व्हरायटी, आणि ही जम्बूची हिची क्वालिटी, हिचं खासियत काय तुम्हाला? खासियत याचं एकच फळ अर्धा किलोचं बनतंय. वा, मित्रांनो याचं एकच फळ अर्धा किलो भेटतं, आणि आज मार्केटला रेट चालू आहे 85 ते 80 रुपये क्वालिटीचा. हा. 70च्या समोरच आहे, पण एक 85-80 रुपये एक नंबरचा माल हा, चालू या आहे. मालाला येतं 85, 70, 85 असा रेट. ह्या मालाला कधी मार्केट राहते, आणि याचे कधी 2 पैसे शिल्लकच राहते बाकीच्या मालापेक्षा. कारण की याचं क्वालिटी अशी आहे की हे किमान अर्धा किलोचंच फळ राहतंय. मग याच्यात देणारा जो व्यापारी राहतो याला याच्यापासून सनी फायदाही होतो, आणि इकायला बी असं त्याला असं हे नाही होत की त्याचं लवकर इकटून जातंय, आणि ते मार्केटला पुन्हा तयार राहतो हे फळ घ्यायला. म्हणजे याची व्यापारी लोक फास्ट उचलते या हा, मालाला. हा, या मालाला लवकर तर उचलते. मित्रांनो असंही तुम्ही करू शकता. शून्यातून विश्व निर्माण करायचं असलं तर मदत करणारे आहे भरपूर, तो भगवंत बी नाही, फक्त तुमची करण्याची जिद्द असली पाहिजेत, आणि करू शकतो माणूस. तर हे उदाहरणं आपल्या थिगळखेड्यातील पांडू मामा आहे ते, तर त्यांनी हे करून दाखवलं, हे सिद्ध करून दाखवलं. जिद्दीनं मेहनतीनं स्वतः कष्ट करतात. त्याला 5 मिनिटापासून मी म्हणून राहिलो तुम्ही आमच्याकडे या, थोडंसं आम्हाला बोला, ते त्याला वेळ बी नव्हता. तर येळाचं द्यायला काही नाही, काम कसं राहतं याचं म्हणजे ना, एक डांगी अशी जर वर गेली ना तर ती मार्गाला लागून जाते, आणि जर ती डांगी जर अशी लोंबकळली की तिला नंतर वर घालायला खूप याचे जे यज्ञ होते, मग नंतर याला खूप काटे बी राहते, आणि मग त्याच्यामुळं त्या डांगीकडं ती डांगी सोडून येता येत नाही की बा यायचं चाललं कावाचं या. पण मग येळना सरना आता द्यायला त्याला टाईम थोडासा. ठीक आहे, धन्यवाद. तुम्ही आम्हाला वेळ दिल्याबद्दल खूप खूप अभिनंदन तुमचं. बरं. आणि तुम्हाला 5 नाही 10 लाख रुपये भेटले पाहिजेत, कारण सोपं नाही मित्रांनो. एवढे काट्याचे हे जे बांधणे एवढं सोपं नाही आहे. खूप खूप ह्या शेतकऱ्याला आपण
सहकार्य करा. आणि कोणाला बियाणं लागत असलं ते पुढच्या वर्षी देसान ना तुम्ही. तुमचा बिनधास्त मोबाईल देऊ. नंबर द्या आपला एकदा. 93 22 41 52 88. आपल्या हा नंबर तुम्हाला मी ते यूट्यूब आपल्या चॅनलच्या समोर मी तुम्हाला ते याच्यामध्ये देऊन टाकणार आहे तुमचा नंबर यायचा. तर धन्यवाद मित्रांनो. ह्या शेतकऱ्याला शुभेच्छा द्या. यायचे 5 नाही, यांनी 5 म्हणले, यायचे 10 लाख रुपये बनले पाहिजेत. कष्ट सोपे नाही, कष्टांती फळ आहे. हे फळ त्याला भेटलं. शुभेच्छा. तुम्ही काय सांगू शकता नंतर? आता काय सांगायचं तात्पर्य म्हणजे हे देवाला जे आपण मानू शकतो की देवाच्या हाती जे आहे ते कोणी करू शकत नाही. त्याला त्याची पहिलेच म्हणगत आहे, दुनिया किती बी कोपली चालते, फक्त देवने कोपाल पाहिजे. ते दगडातून बी धन्यवाद पाणी मित्रांनो. काढू शकतो. ह्याच्यापेक्षा कोणती हे मी गोष्ट पाहिजे याच्यातून आपल्याला? दाखवून दिलं की मला त्याची साथ असली की मी अजून बी उत्पन्नाचं खूप खूप घेईन. धन्यवाद. हेच देवाच्या आशीर्वाद मागतो. धन्यवाद आणि तुम्हाला. गणपतीच्या चरणी मी प्रार्थना करतो तुम्हाला 5चे 10 भेटो, तुमच्या मालाला उत्पन्नाला भाव भेटो. कारण तुम्ही गावातले प्रथम नागरिक आहे की ड्रॅगन फ्रूट लावणारे माणसे. धन्यवाद. खरोखर खूप खूप अभिमानास्पद गोष्ट आहे. अशी काही शेती करावं माणसानं.